नमस्कार मंडळी, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या एका नवीन कोरिया व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही बोलणार आहोत एका महत्त्वाच्या सेमीफायनल मॅच बद्दल. आणि ती मॅच होणार आहे अर्जेंटिना वर्सेस इंग्लंडची मॅच. मित्रांनो, वर्ल्ड कपच्या 100 मॅचेस झालेल्या आहेत आणि त्या फक्त शेवटच्या 4 मॅचेस उरलेल्या आहेत. वर्ल्ड कप आता पीकला आलेला आहे आणि शेवटच्या काहीच मॅचेस उरलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलेलो एक टॅक्टिकल अनालिसिस व्हिडिओ की कशी असेल ही मॅच, काय होईल या मॅचमध्ये, या मॅचमध्ये काही हायलाईट पॉईंट असतील का, किंवा या मॅचमध्ये कोण कसं खेळेल आणि कोण कोण खेळू शकेल. सो असं सगळं आम्ही मस्त एकदम इंटरेस्टिंग गप्पा मारणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि एक महत्वाचा प्रश्न, इंग्लंड त्यांचा 40 वर्षाचा बदला घेईल का? आता हा नक्की विषय काय आहे ते तुम्हाला आता पुढे मी सांगेलच. सो मित्रांनो, पहा ही व्हिडिओ आमची. मी दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा. तर मित्रांनो, सुरू करूया आपण या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या अगोदर दर्शन काहीतरी बोलला होता, 40 वर्षांचा बदला वगैरे. काय गोष्ट काय नक्की? स्वप्नील, तुला आठवत आहे का त्यांचा तो एक गोल गेला होता वर्ल्ड कप मध्ये, आणि त्या वर्ल्ड कपच्या गोलमुळे ह्या इंग्लंडची टीम ही बाहेर गेली होती फायनल्स मधला. आणि अर्जेंटिना ही जिंकली होती. तो गोल होता हँड ऑफ गॉड, मॅराडोनाचा तो गोल होता. आणि त्याचा हात लागला नाही लागला, आम्हाला त्याच्याबद्दल काय जास्त बोलायचं नाही. तुम्हाला असं वाटेल की आम्ही बायस्ड आहोत, पण नाही, तो एक विषय वेगळाच आहे. पण त्या गोलमुळे इंग्लंड ही फायनल्स मधनं बाहेर गेली होती आणि अर्जेंटिना जिंकली होती. त्याच्यानंतर स्वप्नील आता त्यांना संधी मिळालेली आहे अर्जेंटिनाला बाहेर काढायची. तर तो त्या सेंटिमेंट्स आणि इमोशन्स आणि त्याच्या भावनामध्ये ते लोक खेळणार आहेत की त्यांना तो 40 वर्षाचा बदला घ्यायचा आहे. तू स्वप्नील विचार कर, तेव्हा जी यंग मुलं असतील 40 वर्षापूर्वी, ते आता त्यांचं वय किती असेल आणि ते त्या उद्देशाने आणि त्या जोशात किंवा त्या अँगर मध्ये ही मॅच बघणार. आणि कदाचित ते स्टेडियम होतं ना, ते पण हेच स्टेडियम असणार आहे जिकडे ती मॅच खेळणार आहे. सो त्याच्यामुळे सगळंच असं भरून आलेलं आहे इंग्लंडच्या टीमसाठी. आणि खूप खूप भारी मॅच होणार आहे. इव्हन मेसी पहिल्यांदा इंग्लंडच्या समोर एका इंटरनॅशनल मॅच मध्ये खेळणार आहे. सो त्याच्यामुळे ती पण एक बॅटल आहे बघण्यासारखी. सो भरपूर काय काय होणार आहे यार मॅच मध्ये. आपण एक एक करून असं सविस्तर बोलूया. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की काय लाईनअप असू शकते. आणि दर्शन, तुला काय वाटतं की कशी लाईनअप स्टार्ट करेल? पण त्या अगोदर आपण हे बघूया की मागची जी मॅच जे खेळले दोन्ही टीम, त्यामध्ये कसा लाईनअप होता साधारणपणे. मागच्या मॅच मध्ये इंग्लंड ही बाग खेळलेली आहे, पण त्यांची लाईनअप मध्ये असं होतं की पिकफोर्ड होता गोलकीपिंग मध्ये, त्याच्यानंतर कॉन्सा आणि रोवरायली विंग्स मध्ये होते. आणि म्हणजे त्यांच्या डिफेन्स मध्ये स्टोन्स आणि ग्वेही होते, मागवे हे कडक डिफेंडर्स होते. त्याच्यानंतर मिडफील्ड मध्ये राईस ही मागची मॅच खेळला नव्हता, तो त्याच्यामुळे राईस कदाचित ही मॅच स्टार्ट करू शकतो असं वाटतं. ते बघूया आपण पुढे. आणि मिडफील्ड मध्ये होता एलिट अँडरसन, तो 1 नंबर प्लेअर आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे विंग्स मध्ये होते मधुएकेने मागची मॅच स्टार्ट केली होती. आणि एका साईडला गॉर्डन होता. नंबर 10 मध्ये अर्थात द जूड बेलिंगम. आणि नंबर 9 हॅरी केन. जर तुम्ही अर्जेंटिनाची जर साईड बघितली तर अर्जेंटिनामध्ये स्टार्ट केला होता मेसी आणि अल्वारेज या दोघांनी. त्याच्यानंतर मॅकॅलिस्टर, एन्झो फर्नांडिस आणि डिपॉल हे होते. त्याच्यानंतर सीडीएम मध्ये परेडेस खेळत होता. आणि त्यांची बॅकलाईन मध्ये ताग्लिफिको, मोलिना, रोमेरो, मार्टिनेज आणि त्याच्यानंतर मग एमी मार्टिनेज, अशी ही मागची मॅच असे होते. पण तुला काय वाटतं, या मॅच मध्ये सेम लाईनअप असेल का काही चेंजेस असेल? नाही, मला तर डेफिनेटली वाटतं की सेम लाईनअप असेल नसेल मला माहित नाही, हे माझं मत आहे. आणि मला ते वाटतं की करावं, स्केलोनीने ते करावं, कारण का ते डेफिनेटली गरजेचं आहे. स्वप्नील, मिड मध्ये रनर्स नाहीत अर्जेंटिनाकडे, तर मला त्याच्यामध्ये मला चेंज करायचं आहे की मॅकॅलिस्टर बरोबर डिपॉल आणि सिमिओनी हे आले पाहिजेत कोणतरी. आणि पॅराडेस हा खाली येऊ दे, पण पॅराडेसच्या बदले आपण निको पासला पण एक चान्स दिला पाहिजे, कारण का यंगस्टर्स वर्सेस यंगस्टर्स ही मॅच होणार आहे. मेसीला थोडा अपर मिडफील्ड मध्ये ठेवून आपण स्ट्रायकरिंग मध्ये अल्वारेज आणि लोतारोला ओपनिंग करून घेऊ. तू असं म्हणतोय की मेसी हा फ्री फ्लोईंग नंबर 10 मध्ये, जो त्याची नॅचरल पोझिशन आहे, सेंटर अपर फील्डला तर असू दे. आणि डिफेन्स लाईन मध्ये मला जास्त काही चेंज करायचे नाहीये. लिसांद्रो असू दे, रोमेरो असू दे, मोलिना असू दे आणि ताग्लिफिको असू दे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. इंग्लंड मध्ये मला 1-2-3 चेंजेस करायचं वाटतात. मला तरी असं वाटतं की राईसने आता उतरावं या ह्याच्यामध्ये. तो राईस इंजर्ड पण होता, पण तो खेळतोय सुद्धा. पण त्याला आता हा ऍडव्हान्टेज असणार आहे किंवा तोच हा मेसीला रोखू शकतो. राईस कडेच ती पॉवर दिसते मला मेसीला थांबवण्याची. आणि अँडरसन हा येईलच. बेलिंगमने मागे येऊन थोडं अपर बॉटम मिडफील्ड मध्ये त्यांनी खेळावं. आणि केन आणि त्या साईडला साका आणि गॉर्डन हे आहेतच. आपण अजूनही चेंज करू, डिफेन्स लाईन त्यांची काही चेंज करत नाही. डिफेन्स लाईन त्यांची तगडा आहे, कॉन्सा आहे, स्टोन्स आहे, गोई आहे आणि ओरेली आहे, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त वाटतं की अर्जेंटिनियन टीम मध्ये हे चेंजेस असावेत. त्यांनी त्यांच्या मिडफील्ड मध्ये ऍटलिस्ट
एक प्लेअर अजून ऍड करावा, नाही तर मेसीला ऍटलीस्ट अप्पर मिडफील्ड मध्ये घेऊन हा गेम कंट्रोलमध्ये ठेवा, कारण का ह्यांच्याकडे रनर्सच नाही आहेत. आणि मेसीची ती नॅचरल पोझिशन आहे, लाईक राईट विंग आणि मिडफील्डची जी नंबर 10 ची जी पोझिशन आहे ती त्याची पोझिशन आहे. पण तुला असं वाटतं का कुठे कुठे की मेसीच्या भरोश्यावरती ही टीम चालते आणि काही चेंजेस असायला पाहिजेत का? हो, कारण का काय होतं माहितीये का, हा सराउंडिंग, हा पूर्ण जो अर्जेंटिनाचा जो गेम आहे मित्रांनो, हा गेम पूर्ण मेसीच्या सराउंडिंग मध्ये होतो. हे लोक मेसीला फ्री ठेवत नाहीत, हे लोक मेसीकडेच बॉल घेऊन जातात आणि ते लोक एक्सपेक्ट करतात की मेसीने इथून काहीतरी गोल क्रिएट करून आणि गोल खेळावं. ह्याच्यामुळे काय होतं, मेसी हा कॉन्स्ट्रेंट राहतो, मेसी हा अडकून राहतो, मेसीला खेळता येत नाही. म्हणून माझं मत असं आहे की कुठेतरी मेसीला मिडमध्ये अप्पर मिडमध्ये राहून एका साईडनी लोतारो मार्टिनेज असू दे आणि एका साईडने जुलियन अल्वारेज असू दे, स्वप्नील ह्या दोघांनीही मागच्या मॅच मध्ये डिसिसिव्ह मेकिंग स्कोर केलेल्या आहेत. आपण यांच्यावर आता विश्वास ठेवू शकतो, हे लोक करू शकतात, त्यांच्याकडे ते फॉर्म मध्ये आलेले आहेत. बाय द वे, जुलियन अल्वारेजचा जो गोल होता तो वन ऑफ दी फायनेस्ट गोल या वर्ल्ड कप मध्ये आपण मोजू शकतो. म्हणून मेसीला तुम्ही ना माइंड गेम खेळायला, त्याचा माइंड गेम फ्री ठेवा, त्याचा माइंड फ्री ठेवा. तुम्ही प्रत्येक चान्सेस क्रिएट करताना मेसी आलाच पाहिजे याच्यामध्ये असं नाही करायला पाहिजे. लेट मेसी क्रिएट चान्सेस. आता काय होतंय, हे लोक मेसीसाठी चान्सेस क्रिएट करायचा प्रयत्न करतायत, पण हा विनिंग गेम कधी होऊ शकतो जेव्हा मेसी सुद्धा चान्स क्रिएट करता येईल. तुम्ही कालच्या मॅच मध्ये किंवा इजिप्तच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलं असेल, जेव्हा मेसीला हे लोक बॉल नुसते टॅप इन करून पास करत होते ना, तिथे मेसी त्याचा गेम प्ले करून चान्सेस क्रिएट करायचा प्रयत्न करत होता. त्याच्यामुळे कालच्या मॅच मध्ये आणि त्याच्या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा मेसीच्या वन ऑफ दी क्रुशियल असिस्ट मध्ये ह्या लोकांनी गोल मारले होते. सो माझं म्हणणं हाच आहे की कुठेतरी तेच चुकतंय नेमकं अर्जेंटिनाकडनं, की ते लोक मेसीच्या सराउंडिंग गेम क्रिएट करतात. तर तसं न करता वाईस वर्सा करा, अदर वे राऊंड करा, की मेसीला चान्स क्रिएट करू दे, मेसीला कुठेतरी फ्री करू दे. कारण का तुला वाटतं का स्वप्नील, डेक्लन राईस आणि बाकीचे मेसीला मोकळे सोडणार आहेत? हो नाही, हे लोक तर म्हणजे कन्फर्म मॅन मार्क करून ठेवणार मेसीला ऑफकोर्स, कारण तोच मग गेम होणार आहे की तुम्ही जेव्हा मेसीला मॅन मार्क करता तेव्हा तो कुठेतरी गेम ओपन अप होतो अर्जेंटिनाचा, आणि मग त्याच्यानंतर मग अर्जेंटिना टीम ओपन होऊन जाते. पण तुला असं याच्या पुढे असं पण वाटतं का की इंग्लंडची जर टीम बघितली तर त्यांच्याकडे रनर्स खूप चांगले आहेत, म्हणजे गॉर्डॉन झाला, इव्हन साका इंजुरी म्हणून आला होता पण तरी सुद्धा तो झाला, इव्हन हॅरी केन आहे. सो त्याच्यामुळे तुला काय वाटतं की ह्या अटॅक समोर कसं खेळतील हे लोक? स्वप्नील, मेसी आणि हे जे टीम्स आहेत ना, तुला सांगू, मेसी हा रँकिंग आहे 508 रँकिंग आहे रनिंग मध्ये त्यांच्या आजच्या ह्या वर्ल्ड कप मध्ये. इव्हन क्रिस्टिया 580 आहे, वाटत टू बी आय एम व्हेरी सॉरी, 580 रँकिंग आहे. म्हणजे हे लोक धावत नाहीये, ते लोक पळत नाहीयेत. क्रिस्टियानो रोनाल्डो सुद्धा 512 नंबरवर आहे. पण तुला माहिती आहे का टॉप 2 मध्ये कोण येतो? हा जूड बेलिंगहॅम येतो टॉप 2 मध्ये. आणि हे लोक कसे पळतायत. अर्जेंटिनाचा जो सगळ्यात टॉप प्लेअर आहे, म्हणजे अर्जेंटिना टीम मधला टॉप रनर आहे, तो आहे एन्झो फर्नांडेज, तो सुद्धा 19व्या नंबरवर आहे. म्हणजे हे लोक पळतच नाहीयेत, हे लोक लॉंग पासेस खेळतायत, टिकीटाका गेम प्ले करतायत, हे लोक नीट खेळत नाहीये त्याच्यामध्ये, म्हणून हे लोकांना रनिंग करता येत नाहीये. आणि ऑन दी अदर हँड इंग्लंडची जी मिडफिल्ड आहे ते सॉलिड रन करून गेम खेळतात. त्यांच्याकडे जर बॉल आला तर नुसतं पळत सुटतायत. मग मला स्वप्नील तुझ्या प्रश्नाचं उत्तर तेच द्यायचं आहे की अर्जेंटिनाला हे त्यांच्या मिडफिल्डमध्ये रनर्सची फार गरजेचं आहे. कारण का तुम्ही बघा, अर्जेंटिनाचे प्रत्येक मॅच आणि प्रत्येक विनिंग डिसिजन्स आहेत ना, ही 78 मिनिट्स, 92nd मिनिट्स, 81st मिनिट, 83 मिनिट्स हे असेच गोल आलेले आहेत. सुरुवातीचे 70 मिनिटं हे काय करतात, अर्जेंटिनाचं स्ट्रॅटेजी काय माहितीये का, समोरच्याला थकवायचं, समोरचा थकला की मग आपण अटॅक करायचं. पण हे मला वाटत नाही, कारण का इथे मॅच होणार आहे यंग वर्सेस एक्सपिरियन्स मध्ये. आणि जूड बेलिंगहॅम सारखा जो टॉप 2 मध्ये जो धावणारा प्लेअर आहे, केन आहे, हे लोक मला नाही वाटत लवकर थकतील. पण रनर्स बद्दल तर बरोबर आहे तू बोललास ते, पण तुला असं वाटतं का ही बॅटल कुठेतरी मिडफिल्ड वर्सेस मिडफिल्ड अशी होणारी बॅटल पण आहे? मिडफिल्ड वर्सेस मिडफिल्ड ही बॅटल होईल जेव्हा हे जर माझे सजेशन कुणी ऐकले तर, नाही तर मग वन साइड कोलते. इंग्लंड ही वन साइड मारू शकते, कारण का अर्जेंटिनाकडे मिडफिल्ड नावाचा प्रकारच दिसत नाहीये. पॅराडेस ही काही खेळत नाहीये, पॅराडेस हा मिडफिल्ड मध्ये आहे. जर तुम्ही मिडफिल्ड का स्ट्रॉंग हवे, कारण का मग पूर्ण प्रेशर तुमच्या फाउंडेशनवर येतं. फाउंडेशन आहे त्यांचा डिफेन्स लाईन. तुम्ही डिफेन्स लाईन किती हे करू शकाल? या लोकांनी जर सिरियसली घेतलं तर मग मिडफिल्ड मध्ये ही मॅच दिसेल तुला. पण इंग्लंडची मिडफिल्ड ही सुद्धा वल्नरेबल आहे, कारण राईस हा संपूर्णपणे फिटनेस मध्ये नाही आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे मिडफिल्ड मध्ये खेळण्यासाठी ऍज एलियट एंडर सोडून कोणी नाहीये. सो त्याच्यामुळे त्या गोष्टीचा फायदा उचलला पाहिजे का? फायदा उचलला पाहिजे. कसं उचलला तर पाहिजेच या गोष्टीचा फायदा. पण दुसरी गोष्ट काय माहिती
स्वप्नील, अर्जेंटिना डेफिनेटली ह्या गोष्टीचा फायदा उचलेल. पण तुला आठवते केपे वर्डेचा जो गोल आला होता आणि प्लस इजिप्तचा जो गोल आला होता, हे लोक काय करतात माहितीये, अर्जेंटिनाचा गेम प्ले तुम्ही येतं कधीतरी ऑब्झर्व करा, अर्जेंटिनाचा गेम प्ले ना हा मिडमध्ये जातो. त्यांचा लेफ्ट आणि राईट ना वल्नरेबल होऊन जातं. जे डेक्लन राईस आणि तो दुसरा जो प्लेअर आहे ते तिथे त्यांची पोझिशनच तिथे होणार आहे. थॉमस टुचेल त्यांची पोझिशन तीच ठेवणार आहे, कारण का थॉमस टुचेल सारखा मॅनेजर हा व्हेरी शार्प आहे. तो पुढे स्टडी करून उतरणार आहे ह्या गेम मध्ये. तुम्ही कॅपेवर्डेचा गोल बघा किंवा इजिप्तचा गोल बघा, कॅपेवर्डेचा गोल स्वप्नील हा लेफ्ट विंग मधनं आला होता. का आला होता? कारण का लेफ्ट विंग ओपन होती अर्जेंटिनाची, तिथे प्लेयरच नाहीये कोणी त्यांना हे करायला. आणि प्लस इजिप्तचा तो जो गोल डिसअलाव केला तो कुठून आला होता? तो डिफेन्स लाईन मधनं तो पळत बॉल घेऊन पुढे गेलाय. हे विचार कर, काउंटरवरती काढलाय. हा तुमचा राईट विंग वल्नरेबल आहे. मग मला तरी असं वाटतं की इंग्लंडनी मेसीला ऑब्स्ट्रक्ट करण्याच्या ऐवजी त्याने कोणी जर एक चांगला प्लेअर, जो डेक्लन राईस सारखा चांगला प्लेअर राईट विंग किंवा लेफ्ट विंगला उभा केला ना, तरी इंग्लंड इझिली गेम जिंकते, कारण का यांच्याकडे प्लेयरच नाही. सो त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की ही बॅटल जर मिडफिल्डची जर बॅटल झाली ना तर बघायला खूप मजा येणार या बॅटलमध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुला काय वाटतं की अर्जेंटिनाची जी वाईड एरियाज मध्ये त्यांची खेळण्याची कॅपॅसिटी नाहीये, कारण ते लोक ओपन करत नाहीत गेम, ते फक्त व्हर्टिकली ट्राय करतात. ही एक त्यांची विकनेस आहे का, सगळ्यात मोठी विकनेस, आणि ही म्हणजे दिसून आलेली विकनेस आहे का? ही खूप सगळ्यात मोठी विकनेस आहे. अर्जेंटिना हा त्यांचा ओरिजिनल गेम खेळतच नाहीये. पहिली गोष्ट का माहित नाही का, कारण का त्यांच्याकडे परत विषय भरकटून मेस्सीकडेच येतो. कारण का हे ते लोक बोलतात सुद्धा की आम्ही मेस्सीसाठी खेळतोय, मेस्सीला आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचंय, पण तुम्ही मेस्सीवर कम्प्लिटली अवलंबून नाही राहू शकत. तुमचा गेम प्ले हा मिड मधनाच का जातोय? तुम्ही व्हर्टिकल आणि वाईड गेम प्ले का खेळत नाहीये? स्वप्नील, मला ह्या विषयामध्ये एका प्लेअरची फार आठवण येते, तो होता एंजल डी मारिया सारखा जो प्लेअर होता, तो वाईड मधनं खेळायचा. तुम्हाला आठवत असेल फ्रान्सच्या फायनल वर्ल्ड कप मध्ये जे फ्रान्सची फायनल झाली होती फ्रान्स बरोबरची, पहिला गोल हा कसा आला होता सांग? तो फ्लँक ओपन करून टाकला होता त्याने. तो एका साईडने जेव्हा तो एरिया वाईड करतो ना, त्याच्यामुळे तो अजून दोन प्लेअरला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो पास टाकतो तेव्हा ती जी फायनल थर्ड मध्ये होती ना, ती तो ब्लॉक ओपन होऊन जातो, आणि मग तिकडेच रोल कोणाचा येतो? लौटारो मार्टिनेसचा, अल्वारेसचा. हा तिकडे त्यांचा नंबर 9 चा गेम हा तिकडे येतो. सो त्याच्यामुळे कदाचित असं असू शकते. पण आपण अर्जेंटिनाच्या विकनेसेस भरपूर आहेत, आपण बघितलेत, आपण मागच्या 2-3 व्हिडिओज मध्ये पण बोललेलो आहे. पण तुला असं माहितीये का की इंग्लंडच्या पण भरपूर विकनेसेस आहेत. सगळ्यात मोठी त्यांची विकनेस आहे ही त्यांची फिटनेस. फुल इंजॉय, डेक्लन राईस आहे, जेम्स तो पण ऑलमोस्ट तसाच आहे, आणि इव्हन स्टोन्स तो सुद्धा मॅनेज करतोय कसं बसं, आणि हे सगळे 120 मिनिटं खेळून आलेले आहेत. सो त्याच्यामुळे तुला असं वाटतं का की मॅच फिटनेसचा फरक पडणार आहे? खूप फरक पडणार आहे मॅच फिटनेसचा, आणि अर्जेंटिनाकडे तीच स्ट्रेंथ आहे. का माहितीये का? कारण का अर्जेंटिनाची प्रत्येक मॅच तुम्ही जर बघितलं असेल तर अर्जेंटिना ही प्रत्येक मॅच आता शेवटच्या मिनिटापर्यंत घेऊन जाते, आणि तिथे कुठेतरी त्यांना ते कळतं की हा विकनेस पॉईंट आहे, ते ब्रेक करतायत. इंग्लंडला जर ही मॅच जिंकायची असेल स्वप्न, त्यांनी सुरुवातीपासूनच प्रेसिंग करून सुरुवातीलाच 2 गोल जर मारले, इंग्लंडचा जर फर्स्ट हाफ मध्ये जर 2 गोल आले तर इंग्लंड ही मॅच प्रॉपरली जिंकते. कारण का अर्जेंटिनाला मग ते लोक डिफेंड करू शकतात. मग तुम्ही डिफेन्सिव्ह गेम खेळाल ना, तुम्ही 80 मिनिट नंतर ह्यांच्या व्हल्नरेबिलिटी समोर येते. हे लोक थकून जातात, पण अर्जेंटिना थकत नाही. का थकत नाही? कारण का यांच्याकडे कोणी रनच घेत नाही, कोण पळतच नाही. ते लोक वॉक करतात. मेस्सी हा वॉक करतोय. आता प्रश्न असा नाहीये, मी मेस्सीवर प्रश्न उचलत नाही बाय द वे की तू वॉक करतो, तू खेळत का नाही. वॉक तर रोनाल्डो पण करतो, त्याचा गेमच तसा आहे. पण हे लोक का वॉक करतात? कारण की हे लोक एंड पर्यंत ही मॅच घेऊन जातात, आणि एंडला मग हे लोक गोल मारतात. पण डेफिनेटली कॉईनची दुसरा बाजू आहे की अर्जेंटिनाचा हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे, पण इंग्लंडचा हा वीक पॉईंट आहे. पण तुम्हाला जर ऑन टेबल जर सांगितलंस की कोणाचा गेम कसा असू शकतो, तर ते आपण आपल्या प्रेक्षकांना पण दाखवूया की टेबलवरती मला तू सांग की कोणाचा गेम कसा असू शकतो. सो आपण आता हा टेबल बघूया. हा टेबल हा जो लाईनअप आहे तो आपण चेक करूया. आता इथे आपण काय केलंय, पिकफर्ट हा त्यांचा गोलकीपर आहे. कोन्साला आपण डिफेन्स ठेवलाय, स्टोन्स आहे, ग्युआई आणि ओरेली आहे. कोन्साच्या आणि स्टोन्सच्या मध्ये आपण अल्वारेजला ठेवलेला आहे. मेस्सी जो आहे, आता तू ह्या डिफेन्स लाईन मध्ये बघशील, मेस्सीचा पूर्ण हा एरिया आपण ओपन ठेवलेला आहे, फ्री फ्लोईंग फुटबॉल ठेवलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की किलियन एम्बापेला डिशर डेशकॅम्प हा फ्री मेंटॅलिटी मध्ये ओपन ठेवतो, त्यांनी तो गोल क्रिएट करता येतो. आधीच्या वेळी काय माहितीये का, तर डेफिनेटली मेस्सी तरी ओपन नसणारच आहे, कारण का डेक्लन राईस त्याला इथे नुसतं टॅकल करत असेल, अँडरसन मॅनमार्क करत असेल. पण जर ते लोक करायला गेले, डेक्लन राईस आणि अँडरसन, मग इथे तुम्ही बघा मॅकॅलिस्टर ओपन झाला, डीपॉल ओपन झाला, निकोपाज ओपन झाला. हा
हाच गेम प्ले त्यांना समजायला पाहिजे. मेसीला जर तुम्ही अडकून ठेवलं तर ठीक आहे ना, तुमच्याकडे बाकीचे चान्सेस क्रिएट करणारे आहेत. आणि मेसी का असा आलतू फालतू प्लेअर नाहीये. मेसी जरी अडकला तरी त्याला तो चक्रव्यूह ब्रेक करता येतो. डेक्लन राईस आणि अँडरसनसाठी कोणीच नाहीये, माझ्यामध्ये तरी कोणीच नाही. तो मोठ्या मोठ्या डिफेंडर्स आणि मिडफिल्डला तो ब्रेक करून तो गोल क्रिएट करायचा केलेला आहे. म्हणून ह्या लोकांनी काय करावं, मेसीची पोझिशन तिथेच ठेवावी. मेसी इथेच असू दे, त्याला हा पूर्ण एरिया फ्री मिळालेला आहे. तो अजून राईट विंगला पण शिफ्ट करू शकतो. करू शकतो. म्हणून इथे काय होतंय, तुम्ही निकोपास किंवा पॅराडाईस जे कोणी येतील त्या लोकांनी ही पूर्ण जी मिड आहे ना, ही ऑक्युपाईड करून एंगेजमेंट ठेवली पाहिजे. आपण इथे डी मारियाचं का नाव घेतलं, कारण का डी मारिया सारखा प्लेअर नाहीये. तर डी पॉल जो आहे, तो डी पॉल मागच्या मॅच मध्ये बघितलं रन घेतली नव्हती त्याने, अजिबात त्याने रन घेतली नव्हती. म्हणून ही जी राईट विंग जी तुम्हाला दिसते ही पूर्ण ओपन आहे. ही जर ऑक्युपाईड इथे जर डीपॉल कडे जर बॉल आला तर अँडरसन डीपॉलच्या मागे पडेल, तिथून ओरेली डीपॉलच्या मागे पडेल आणि इथे परत तुम्हाला दिसला मेसी हा ओपन आहे. येस, पण मग डीपॉलच्या जागी आपण कदाचित दुसरा प्लेअर ट्राय करू शकतो का, सिमिओने किंवा व्हॅलेंटाईन बार्को असे सगळे प्लेयर्स, कारण हे रनर्स आहेत, ट्राय करू शकतो. लिओनेल स्कॅलोनीला हे समजायला पाहिजे. आता त्यांनी कदाचित आता तरी हे ट्राय केलं पाहिजे. मागच्या मॅच मध्ये डीपॉल पूर्णपणे फ्लॉप होता, त्याला रेटिंग पण 3.9 मिळाले, तुम्ही जाऊन चेक करू शकता. डीपॉलला त्यांनी कदाचित सब करावं. त्याच्याकडे स्ट्रेंथ आणि अजिलिटी आहे, पण तो क्रिएट नाही करत आहे. आता अर्जेंटिनाचा गेम प्ले करायची तोच असेल की तू 120 मिनिटला घेऊन जावं. तुम्ही सुरुवात करा सिमिओने बरोबर आणि तुम्ही नंतर ते खाली करा निकोपास बरोबर, पण मग ह्याच्यामुळे कदाचित ते चान्सेस क्रिएट होतील. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण इंग्लंडच्या अटॅक बद्दल बोलतो आणि अर्जेंटिनाचा डिफेन्स हा चांगला वाटलेला आहे की लिसांड्रो मार्टिनेज, रोमेरो आहे, मग तिकडून तुला काय वाटतं की हॅरी केन आणि बेलिंगम किंवा जे विंग्सला आहेत ते गेम कसा काय काढू शकतात या साईडला, तुला काय वाटतं त्याच्यावर? कसं माहितीये का, आता हॅरी केन आणि बेलिंगमचं नाव घेतलं असतं तर बेलिंगम हा या वर्ल्ड कपचा नंबर 2 वर फास्टेस्ट स्प्रिंटर म्हणून त्याचं रँकिंग आलेलं आहे. हॅरी केन आणि जर हा गेम पूर्ण ना काउंटर बॅक वर जाऊ शकतो, कारण का जर बॉल जर आता मेसीकडे इथे आणि कुठेतरी बॉल काउंटरमध्ये ह्या राईसकडे आला, राईस त्या बेलिंगमकडे पूर्ण त्यांचा काउंटर आणि काउंटर हाफ आहे ना जो आहे तो पूर्ण ओपन पडलेला आहे. लिसांड्रो मार्टिनेज आणि रोमेरो हे ट्राय करतीलच, पण पुढे केन उभा आहे. पुढे केन उभा आहे. ही जी विकनेस आहे ना ही अर्जेंटिनामध्ये दिसते. त्यांच्याकडे ना एक कॉन्फिडंट स्ट्रायकर कुठे दिसत नाहीये. तो कॉन्फिडन्स मला काल अल्वारेज आणि कॉन्फिडन्स स्ट्रायकर किंवा मग एक बॉक्स क्रॅशिंग मिडफिल्डर म्हणतात ना, जो बेलिंगम करतो, कारण तो बरोबर तो मिडफील्ड पण सांभाळतो, पण त्याच वेळेला जेव्हा गरज लागते तेव्हा तो टॅप इन करण्यासाठी तो तुम्हाला बॉक्समध्ये पण दिसतो लगेच. जो गेम एन्झो फर्नांडिस करतो चेल्सीमध्ये, जो गेम खेळतो बेलिंगम हा या टीम मध्ये किंवा बेलिंगम रिअल मॅड्रिड मध्ये, तो एक फॅक्टर आहे या गेम मध्ये. मला फक्त एका प्लेअरची भीती आहे, तो आहे नंबर 26 मोलिना. आता हा मोलिना हा कन्सिस्टंटली वाईड परफॉर्मन्स मध्ये खेळलाय, पण तो ठीक आहे अडून बसतो हे करतो, पण त्याच्याबरोबर असणार आहे गॉर्डन. आता गॉर्डन आणि मोलिनाची ही बॅटल आपल्याला बघायला मजा येईल. कदाचित गॉर्डन बीट करेल मोलिनाला, पण त्याच्याबरोबर रोमेरो सुद्धा आहे. पण रोमेरो जर मोलिना बरोबर एंगेज झाला गॉर्डनसाठी तर मग तिथे खाली केन हा ओपन झाला. तर आपण हे सगळं बघितलं आपण, पण शेवटचे काही प्रश्न घेऊया आपण. तुला काय वाटतं की मेसी वर्सेस मिडफिल्ड इंग्लंडची अशी ही बॅटल होणार आहे, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? मेसीला अपर हँड देईल मी ह्याच्यामध्ये, कारण का मेसीकडे हा EPLचा इंग्लिश प्लेयर्स बरोबर खेळण्याचा आणि त्यांना तोडायचा हा खूप अनुभव आहे. तो चेल्सीलाही तोडून आलेला आहे, युनायटेडलाही तोडून आलेला आहे, लिव्हरपूलला थोडं नाही तोडलं त्यांनी. लिव्हरपूल बद्दल आहे थोडंफार, पण त्याला हे एक्सपिरियन्स आहे. डिफेन्स बद्दल बोला तर एमिलिओ मार्टिनेज हा इंग्लिश प्लेअर आहे, मॅकॅलिस्टर हा इंग्लिश प्लेअर आहे आणि अजून 2-3 इंग्लिश प्लेअर आहेत. त्यांना मला इंग्लिश कंडिशन्स, इंग्लिश मेंटॅलिटी ही त्यांना माहिती आहे. यांची करिअरची सुरुवात तिथून झालेली आहे. सो येस, मेसी बद्दल बोला तर मेसी हा अपर हँड देईल मी त्याला. त्याच्या व्यतिरिक्त बेलिंगम आणि केन वर्सेस अर्जेंटिनाचा डिफेन्स, ही पण एक बॅटल. बेलिंगम आणि केन हे डेफिनेटली विक्टरी घेतीलच. आता सगळा प्रेशर स्वप्नील तुला आहे ते एकाच व्यक्तीवर दिसेल, एमिलियानो मार्टिनेजवर. सगळा प्रेशर त्यांच्यावर दिसणार. या संपूर्ण वर्ल्ड कपवर त्याचा ऍज सच खूप वाव परफॉर्मन्स आलेला नाहीये. सो त्याच्यामुळे हा वेळ आहे एमिलियानो मार्टिनेजचा आणि तो कदाचित ही मॅच काढू शकतो. तुला काय वाटतं की काय कुठपर्यंत ही मॅच जाईल, की 90 मिनिट्स मध्ये रिझल्ट येईल का एक्स्ट्रा टाइम मध्ये येईल का पेनल्टीज मध्ये येईल, काय वाटतं तुला? स्वप्नील, जर इफ दे फॉलो माय ओपिनियन तर मला तरी वाटतं की ही मॅच 120 पर्यंत जाईल आणि कुठेतरी ही पेनल्टी पर्यंत जाऊ शकते. पण जर ते त्यांच्या एक्झिस्टिंग ऍटिट्यूड आणि एक्झिस्टिंग माइंडसेट मध्ये खेळले तर इंग्लंड 3 अर्जेंटिना 1. इंग्लंड 3 अर्जेंटिना 1. बापरे, ही खूप मोठं
अपोजिट साईडला विधान आहे हो, पण हे फॅक्ट्स आहेत, ऑन पेपर आहे. अर्जेंटिना त्यांचा गेम नाही खेळत आहे आणि कुठेतरी अर्जेंटिना आणि मेसीसाठी ही शेवटची मॅच ठरू शकते. माझी गट फिलिंग अशी आहे की जर त्या लोकांनी काही चेंजेस केले नाहीत, इनिशियल सबस्टिट्यूशन जे इम्पॉर्टंट आहे ते सांगितले ते नाही केले, तर मग अर्जेंटिना ही मॅच नाही. खूप टफ आहे मित्रांनो, खूप खूप टफ आहे अर्जेंटिनाला. तर टू बी व्हेरी ऑनेस्ट, काही कुठल्या एकदम टफ टीम बरोबर त्यांचा मुकाबला झाला नाही या वर्ल्ड कप मध्ये, पण ते त्यांची काय त्यात चुकी नव्हती, त्यांची त्याच्यात काही चुकी नव्हती. पण कॅपे वर्डे सारखा डिफेन्स हे लोक ब्रेक करू शकलेत, पण ह्यांच्याकडे तर डिफेन्स आहे. सो मला स्वप्न असं वाटतं इंग्लंड इज गोइंग टू विन दिस मॅच 3-1. पण जर चेंजेस घेतले तर मग अर्जेंटिना एक अपर हँड येईल. पेनल्टी मध्ये गेली तर आपण अर्जेंटिना जिंकते. ओके, तरी पण मला तरी सुद्धा मी कंडिशन्स काय आहेत, लाईनअप काय आहेत, काय नाही, पण पर्सनली माझं ओपिनियन असं आहे की मला ना त्या एका माणसाच्या मॅजिक वरती भरोसा आहे, लिओनेल अँड्रेस मेसी. मला त्याच्या मॅजिक वरती भरोसा आहे आणि मला असं वाटतं कुठे ना कुठे त्याची टीम आणि ही जी एक टीम आहे ना, ह्या आणि ही एक गोष्ट मला अजून कुठल्याच टीम मध्ये दिसली नाही आतापर्यंत, जेव्हापासून मी फुटबॉल बघायला लागलोय. ठीक आहे, ही एक टीम आहे ना जी म्हणजे ती बुलेट घेऊ शकते किंवा मरू शकते त्या एका माणसासाठी, आणि कदाचित ती एक फिलिंग या टीमला कुठेतरी पुढे घेऊन जाऊ शकते. आणि असं वाटतं मला, आणि कदाचित मला असं वाटतं की मला लोक बोलतील की तू चुकीचं बोलतोस किंवा काय, पण मला असं वाटतं की अर्जेंटिना ही मॅच काढेल आणि तो एक मॅजिकल माणूस आहे ना, तो ही मॅच काढायला मदत करेल आणि कदाचित अर्जेंटिना ही मॅच जिंकेल असं पण मला वाटतं. सो त्याच्यामुळे आमच्या दोघांचे वेगवेगळे ओपिनियन्स आहेत या मॅच बद्दल. हार्ट सेज मेसी बट माइंड सेज इंग्लंड. सो तसावाला हा सीन आहे, पण तरी सुद्धा आम्ही आपल्या ओपिनियन सोबत जातो. सो ठीक आहे. सो कसा वाटला हा आमचा एक छोटासा मॅच प्रेडिक्शनचा व्हिडिओ? छोटा नसेलच, कारण का आम्ही खूप काय काय बोललो याच्यामध्ये. नवीन टेक्नॉलॉजी घेऊन, नवीन काहीतरी अॅनिमेशन घेऊन आम्ही तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वप्नीलचं म्हणणं आहे अर्जेंटिना ही मॅच जिंकते, माझं म्हणणं आहे अर्जेंटिना ही मॅच हरेल. तुमचं काय म्हणणं आहे हेही महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? गट फिलिंग्स काय सांगतायत तुमची, की तुमचं ब्रेन काय सांगताय, हार्ट काय सांगताय, की माइंड काय सांगताय, हे तुम्हाला सांगावं लागेल. आम्हाला कळू दे मराठी जनतेलाही काय वाटतंय स्वप्नील. आणि ही व्हिडिओ आमची पूर्ण मराठीमध्ये जी केलेली आहे ती तुम्ही मराठी भाषिक, मराठी घराघरामध्ये पोचवा, हीच आमचा सिंपल उद्देश आहे. कारण का मित्रांनो, आत्ता सेमीफायनल्स जी का चालू झालेले आहेत हे ऑन पिच नाही आहेत, हे सगळे बुद्धिबळाचा खेळ आहे. तुम्ही तुमचा प्लेअर कसा, कुठे, कधी 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 आणि किती वेळासाठी उभं कराल हे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. तो मेसी असू दे, तो जूड बेलिंगहॅम असू दे, तो केन असू दे. जर ह्या लोकांना तसे ऑपॉर्च्युनिटीज आणि चान्सेस क्रिएट करून नाही दिले तर लोक त्यांच्या घरात जातील, त्यांचा काहीच उपयोग नाही ह्या लोकांचा. सो पूर्ण गेम हा बुद्धिबळाचा आहे. आणि जे वर्ल्ड रँकिंगचे टॉप 4 जे टीम्स आहेत स्वप्नील, तेच आता सेमीफायनल्स आले. सो कुठेतरी जस्टिफाईड वर्ल्ड कप मला दिसतंय. आणि इतिहासात असं कधीच झालेलं नाहीये की जी वर्ल्ड रँकिंग 1 ची टीम आहे त्यांनी टायटल डिफेंड केलेलं नाहीये कधीच. सो त्याच्यामुळे हा पण एक मोठा इतिहास होईल जर हे असं झालं तर. पण ठीक आहे, आपण आधीच नको बोलूया, आपण बघूया काय काय होतं या मॅचेस मध्ये. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. सबस्क्राईब करा, लाईक करा, आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो करा. इंस्टाग्राम मध्ये आम्ही मजा करतोय, खूप भारी भारी रील टाकतो, त्याच्यामुळे तुम्ही तिकडे या, तिकडे फॉलो करा. आणि बाकी बघत राहा तुम्ही गोल्ड पोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा.